पुणे महापालिकेने दिलेल्या नोटीसचा आम्ही स्वीकार करतो. महापालिकेचा अधिकार असो. संघटनेचा असो. पुणे महापालिकेने पथारी व्यावसायिकांच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. 31 मार्च पर्यंत थकबाकी भरा, अन्यथा तुमचा परवाना रद्द केला जाईल, अशा प्रकारची भूमिका पुणे महापालिकेने घेतलेली आहे. सगळ्या या पथारी व्यावसायिकांना जे त्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. आपल्या बरोबर पथारी व्यावसायिक आहेत. त्याला काय सांगाल तुम्ही? तुम्हाला नोटीस बजावण्यात आलेली आहे 31 पर्यंत. येत्या 31 पर्यंत तुम्ही जर नाही भरला थकबाकी जो आहे तो, तर तुम्हाला परवाना रद्द केला जाणार अशा प्रकारच्या कळतंय. काय भूमिका आहे? पुणे महापालिका परवाने रद्द करू शकत नाही, कारण का त्यांच्याकडे आर्थिक उत्पन्न वाढवण्याची कुठलीही साधनं आता नाहीत. जीएसटी पलीकडे त्यांना फेरीवाला जगवावाच लागेल, पण तो जास्तीच्या रकमेने जगवायचा आहे. थकबाकी दंड वगैरे अशा वसुली त्यांना करायची इच्छा आहे, आणि त्यामुळे त्यांनी 31 मार्च दिलेली आहे. 31 मार्च म्हणजे फक्त 22 दिवस आहेत, आणि परत 22 दिवसामध्ये 4 म्हणजे किती 16 दिवस आहेत. महापालिकेला हेच कळलं नाही, म्हणून मी माहिती अधिकार टाकला आणि त्यांना विचारलं की तुम्ही ही प्रक्रिया कशी राबवताय ती मला कळवा. आता ती प्रक्रिया अजून मला कळवलेली नाहीये. जोपर्यंत ते कळवत नाही तोपर्यंत ह्या योजनेला मुदतवाढ राहणार आहे. बर, आता जर बघितलं तर सगळ्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. जवळपास 22,000 आम्हाला पथारी व्यावसायिक असल्याचं समजतंय. तसं आयुक्तांनी पण काल बोलताना सांगितलं. या 22,000 लोकांना किती पैसे भरायचे आहेत तुम्ही काही नोटीस मध्ये कळलंय की किती पैसे भरायचे प्रत्येकी वेगवेगळ्या झोननुसार आहेत. पहिल्यांदा तुमचा मुद्दा खोडतो की मान्य आयुक्तांनी जे काय आकडे सांगितले, 22,280 लोक होती, त्यापैकी त्यांनी फक्त 11,000 पात्र केलेले त्यापैकी, आणि 11,000 लोकांना ही बिलं पाठवली आहेत. आणि बिलं पाठवलेली आहेत त्यामध्ये 6,530 एवढीच थकबाकीदार आहेत. आणि ह्या थकबाकीदारांची वसुली करण्यासाठी त्यांनी आता ही जी काही गुलामगिरी सारखं वागणूक आम्हाला देत आहेत की तुम्ही पैसे भरा नाही तर कारवाई करू, काळ्या यादीत टाकू. काळ्या यादीत टाकणं म्हणजे आम्ही गुन्हेगार आहोत का? तर एका बाजूला गुन्हेगार नसताना आम्ही आमचा स्वयंरोजगार करतोय. तर महापालिका आणि पुणे महानगरपालिकेबरोबर पुणे पोलीस आमच्यावर खटले भरून आमच्या कोर्टात पाठवतात. आणि मज्जा म्हणून तुम्हाला एक सांगतो की आज खटला भरला तर दुसऱ्या दिवशी आमचं चार्जशीट तयार होत आहे. गुन्हेगारांचं चार्जशीट व्हायला 4-4 वर्ष लागतात, पण फेरीवाल्यावर गुन्हा दाखल केला की 24 तासाच्या चार्जशीट जातं. त्या संदर्भात पण डेक्कन पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे निंबाळकर मॅडमला. त्याच्यावर आमचा जबाब नोंदवला जाईल, तेव्हाही आम्ही त्यांचा निषेध करू, कारण का पोलिसांना ह्यामध्ये कारवाई करता येत नाही. पतविक्रेता अधिनियम 2014चं प्रकरण 8 मधलं 27 क्रमांक असं सांगतं, ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे ज्याच्याकडे त्याच्या वसुली वगैरे हा प्रकार खूप दूरचा आहे, त्याच्यावर कोणालाही कारवाई करता येत नाही. मग ते कोणतंही शासन असो, कुठलंही प्रशासन असो. म्हणून मग मी असं म्हणणार की हे पुणे महापालिका पुणे पोलीस बेकायदेशीर कारवाई करत आहे. पुणे महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं काल संयुक्त एक पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की अनधिकृतपणे जे काही वाहनं पार्किंग केले जातात, जे काही पथारी व्यावसायिक अनधिकृतपणे ज्यांच्याकडे लायसन नाही अशावरती कारवाई करतोय. परंतु लायसन धारकांवर पण आता कारवाई होताना पाहायला मिळते. कालपासून ही मोहीम चालू झाली. याच गाड्यावरती कदाचित काल कारवाई करण्यात आलेली, या ठिकाणी गाडी आली होती. आता जर अशा कारवाई होत राहिल्या तर धंद्यावरती परिणाम होतो. अर्थात गाडी उभी म्हणल्यानंतर ना गिराईक थांबत नाही या ठिकाणी. पूर्वी आम्ही आंदोलन जागच्या जागेवर करत होतो, पण आपण देशामध्ये आता जे काही परिस्थिती झालेली आहे, बिकट परिस्थिती, त्यामुळे आंदोलन करू नये असं सांगितलं. पण आता जर तशी वेळ आली तर आम्ही जाग्यावर गाड्या अडवू आणि जे काही आंदोलन करायचं त्या वेळेला होईल. मग 353 लावा, नाही तर काहीही करा, मग आम्हाला तुमच्याशी संघर्ष करावा लागेल. संघर्ष करावा लागेल अशी भूमिका. आणखी पत्र व्यवसाय आहेत. दादा, तुमचं दुकान कशाचं आहे? तुम्ही काय व्यवसाय करता आणि तुमच्यावरती काय कारवाई? फ्रूटचं आहे. मला आहे ना बिल येत नाहीये, त्याच्या रिगार्डिंग मी महानगरपालिकेत अर्ज दिला की मला बिल येत नाहीये. तर त्यांनी सांगितलं 2022 पर्यंत आपण बिल भरण्याची मुदत होती. 2022 पर्यंत मुदत होती तर तुम्ही कळवलं पाहिजे ना, ऍटलीस्ट बिल तुम्ही जनरेट केली पाहिजे घरोघरी की तुमचं हे बिल आहे. आज लाईट बिल आपण जनरेट करतो की तुमचं लाईट बिल जर भरलं नाही तर तुमची लाईट कट होईल. तर तुम्ही साहजिक आहे, जर आमचं पोट आहे याच्यावर तर तुम्ही हे कळवलं पाहिजे की तुमचं बिल एवढं थक बाकी आहे, जर तुम्ही त्यावेळेस भरा, अन्यथा कट आम्ही करू. तुम्ही 2022 ला म्हणता की बिलाची शेवट मुदत होती, आणि हे आम्हाला कळवणारं काम कोण करणार आहे? शेवटी हेच करणार आहेत ना लोक, जे बिलं काढणार तेच खाली देणार आहेत ना बिलं. ही बिलं आमच्यापर्यंत आलीच नाहीयेत.
आणि आज आम्ही तिथे निवेदन दिलं की आम्हाला बिल द्या, आम्ही बिल भरतो, आम्हाला परवाना रद्द करताय तर त्याची तुम्ही प्रोसेस थांबवा, आम्ही बिलं भरायला रेडी आहेत. पण ते म्हणतात की 2022ला बिलं दिलेली आहेत. 2022ला बिलं जर त्यांनी दिलेली आहेत तर त्यांच्याकडे पावती पाहिजे कोणती तरी की तुम्हाला इनवॉइस भेटले, ते रिटर्न पावतीमध्ये नाही, सिग्नेचर नाही. आणि काल माझ्या घरी हा अर्ज आला की तुमचं बिल रद्द करण्यात येते, तुम्ही बिल भरलं नाहीये म्हणून. तर बिल भरलं नाहीये, तुम्ही रद्द करताय, तर बिलच दिली नाहीये तर भरणार कुठनं आणि कळणार कसं किती बिल आहे काय बिल आहे. आणि तुम्ही डायरेक्ट म्हणता आम्ही रद्द करणार आहे, हे खपून घेणार नाहीये. इथं कोणतरी वाली पाहिजे. आज पत विक्रेत्याला कोण वाली राहिला नाहीये, समिती नाहीये, कमिटी नाहीये महानगरपालिकेची. न्याय मागायचा कुठे आणि कुणाकडे मागायचा? आम्ही काय कुठे गुन्हेगार नाहीये का काय नाही, आम्ही आमचा व्यवसाय करतोय, त्यातनं आम्ही उत्पन्न निर्माण करतोय. तुम्ही लायसन रद्द करताय म्हणताय, पण त्यासाठी तुम्ही काहीतरी बिल जनरेट तर करा खाली. मग आम्ही नाही भरलं तर करा ना आमचं लायसन रद्द, आम्ही म्हणत नाहीये नका करू. पण रद्द तुम्ही 2022ला म्हणताय, बिलं दिली आहेत, आमच्याकडे काही बिलं आली नाहीयेत. त्यांनी बिलं जनरेट करावे, आम्ही ते भरू आणि आम्ही आमचा व्यवसाय करू. जे काय असेल बिल ते त्यांनी कमीत कमी दरात जे आम्हाला परवडेल असं करा. असं खूप असं शुल्क नका लावू की आम्हाला आमचा व्यवसाय बंद करावा लागेल. बिल पाहिजे, बिल दिलेलं नाहीये यांचं म्हणणं आहे. आणि बिल भरायला सांगतायत, म्हणजे बिलच नाही तर भरणार कसं, असा प्रश्न एक महत्वाचा आहे. आजी तुम्ही सुद्धा व्यवसाय करताय, खरं तर पथारीवर व्यवसाय करताय तुम्ही. कुटुंबात किती लोक आहेत, काय कशाचा व्यवसाय तुमचा? एक मुलगा भाजीचा, आणि मीच करते व्यवसाय. तो आता 4-5 वर्ष आले बंद झाले, पायाचं ऑपरेशन झाल्यापासून, आणि हे बसूनच देत नाही. चौकामध्ये पुलाचं काम चालू झालेलं आहे, पण आम्हाला कुठली जागा पण दिली नाही. तुम्ही इथं जाऊन जरा अशी जागा इथे आहे. 50 वर्ष झालं मी तिथं भाजीचं दुकान टाकलं. मग आता पुढची दिशा काय? आता आता कुटुंबात काय? लोक आहेत सगळं आहे, तुमचं लायसन रद्द होणार म्हणतात, पैसे मग आता नाही रद्द नाही झालं काय करणार काय? तर आलो इथं, रोजचा प्रश्न आहे आमचा जेवण्या खाण्यापिण्याचा. देणार. सरांकडे आले मी. नक्कीच आपण पाहू शकतो यामध्ये फक्त पुरुष पथारी व्यावसायिक नाहीये तर महिला सुद्धा आहेत. त्यांनीही तितक्याच तळमळीने, खरं तर सरकार एका बाजूला लाडकी बहीण योजना म्हणतं, त्यांच्यासाठी त्यांना निधी देतं, आणि दुसरीकडे यांचा जे आहे ते आता प्रमाणपत्रावरती, परवान्यावरती जे आहे ते आता घाला घातला जातो की काय, अशा प्रकारचा एक प्रश्न उपस्थित होतोय. 31 मार्च पर्यंत तुमच्याकडे असलेल्या परवान्याचं बिल भरलं पाहिजे, तुमचा जो काही रेंट आहे तो भरला पाहिजे, नाहीतर तुमचा जो काही परवाना आहे तो रद्द केला जाईल. अशा प्रकारच्या नोटिसा ज्या आहेत यांना बजावण्यात आलेल्या आहेत. 60 कोटींपेक्षा जास्तीची ही बिलं आहेत. ही बिलं भरली नाही तर महापालिका प्रशासन यांच्यावरती हातोडा चालवणाऱ्या यांच्या गाड्यावरती जप्तीचा आदेश त्यांनी काढलेला आहे. आता यामध्ये हे सगळे आवाज उठवताना पाहायला मिळतात, पण प्रशासन याकडे किती डोळसपणे बघतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सगळं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. नवराष्ट्रासाठी निखिल सुक्रे, पुणे.